आंबेगाव तालुक्यातून खरतर पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी हाती येते. अतिशय दुःखदायक बातमी खरतर ही आहे. मुरबाड मुरबाड मधला तो रहिवासी होता रुपेश बगळे. हा 18 वर्षाचा युवक. त्याची बहीण गोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जे शनोली गाव आहे, त्या शनोली गावामध्ये खरतर त्याची बहीण राहत होती. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी हा जो रुपेश आहे, हा मुरबाडहून निघाला आणि बहिणीकडे मुक्कामी आला. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याने बहिणीचा निरोप घेतला आणि तो निघाला होता, तेव्हा खरतर शेनोली आणि गोडेगाव दरम्यानच्या रस्त्यावर एक असं वळण आहे. त्या वळणावर त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि तो गाडीसह मोरीच्या खाली, म्हणजे पाणी वाहून जाण्यासाठी जी मोरी बांधली जाते त्या मोरीच्या खाली गाडीसह तो पडला आणि त्यामध्येच 18 वर्षीय रुपेशचं खरतर दुर्दैवी असं निधन झालेलं आहे. त्याचा मृतदेह जो आहे तो पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेला आहे. पोलीस अपघाताचं कारण देखील शोधतायत. नेमकी कशामुळे अपघात झाला, त्या गाडीनं होल दिली किंवा याचं वेगावर नियंत्रण नव्हतं काय, या सगळ्या गोष्टी तपासाच्या आहेत. तपासातून त्या गोष्टी खरतर समोर येतील. परंतु एका बहिणीला भेटून तिचा निरोप घेताना भावानं ह्या जगाचाच निरोप घेतला, ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद बातमी या निमित्ताने आपल्या समोर येत आहे. मला खरतर तरुणांना हेच सांगायचंय की वाहन चालवताना पण शक्य होईल तितक्या जबाबदारीनं वाहन चालवावं. कारण घरचे आपली वाट देखील पाहत असतात घरी. कोणत्याही प्रकारची नशापानी करून वाहन चालवू नका. आणि खरतर आपण ज्यावेळेस नशापानी करतो, नशापानी करून वाहन चालवतो विशेषतः, तेव्हा आपण आपलाच जीव धोक्यात घालत नसून समोरच्या एखाद्या निरपराध व्यक्तीचा देखील जीव खरतर आपल्यामुळं धोक्यात जाऊ शकतो. आजच्या घटनेवरून खरतर हेच या ठिकाणी सिद्ध होतंय. त्यामुळे विशेषतः सर्वच तरुण मंडळींना माझ्या निमित्ताने मी आवाहन करतोय की अतिशय जबाबदारीने वाहन चालवा, वेगावर नियंत्रण ठेवा आणि असे होणारे जे अपघात आहेत ते अपघात टाळा. कॅमेरा पर्सन निखिल चव्हाणसह मी अरुण मोरे, न्यूज सह्याद्री, जुन्नर. नमस्कार, मी एफ ए सागर पवार, गोडेगाव पोलीस स्टेशन. आपल्या गोडेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये भीमाशंकरकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्या मार्गावर शिनोली गावाच्या जवळपास एक वाहन अपघात झालेल्याची माहिती मिळाली होती आणि तरुण या ठिकाणी असलेल्या ओढ्याच्या पाण्यामध्ये उडालेल्या असल्याचे समजलं. तर तात्काळ आमचे पोलीस पथक या ठिकाणी आलं होतं आणि ते व्यक्ती आणि गाडी बाहेर काढली. पण ते व्यक्तीला पुन्हा हॉस्पिटलला नेलं. त्यावेळी डॉक्टरांनी माहीत झाली. बाबत अशी माहिती आहे की ते शिवोली येथे त्यांच्या नातेवाईकाकडे आले होते आणि त्यांचं मूळ गाव मुरबाड आहे. त्यामुळे ते शिनोलीकडून घोडेगावला निघाले होते. ही त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यातली गाडी आहे. पुढचा तपास आणि पुढील चौकशी सुरू आहे.